छोटे चांदीचे किंवा तांब्याचे नाणे ठेवावे। त्यानंतर त्याला वरून लाल कापड बांधून मुख्य दरवाजाच्या उजवीकडे ठेवावे। त्याला संध्याकाळी दिवा लावून ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा। ही पूजा झाली की ते छोटं मातीचं भांड किंवा ते तांब्याचं पात्र दररोज तिथेच ठेवावं आणि रोज संध्याकाळी त्याला दिवा लावावा आणि ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 11 वेळा जप करावा। हा उपाय वर्षभर समृद्धी देणारा मानला गेलाय। यामुळे कधीही घरात पैशाची कमतरता भासत नाही। किती साधा आणि सोपा उपाय आहे। तुम्ही सुद्धा करून पहा आणि अनुभव शेअर करायला विसरू नका। त्यानंतर दुसरा उपाय कमळगठ्ठ्याची माळ आणि दान। होय, गुढीपाडव्याला कमळगठ्ठ्याची माळ घ्यावी, त्यावर 108 वेळा लक्ष्मी मंत्र जप करावा आणि त्यानंतर ही माळ लक्ष्मी मातेच्या फोटोजवळ ठेवावी आणि दुपारी गरजू व्यक्तींना गूळ, तांदूळ किंवा पांढऱ्या वस्तू दान कराव्यात। यामुळे शुक्र ग्रह मजबूत होतो आणि लक्ष्मी प्रसन्न होते, ती आपल्याकडे आकर्षित होते। हा सुद्धा अगदी साधा सोपा उपाय आहे जो तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून करू शकता। हा उपाय केल्याने तुम्हाला कोणता लाभ झाला हे कमेंट करून नक्की शेअर करा। त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी आणखी तुम्ही एक उपाय करू शकता, तोही अगदी साधा आणि सोपा आहे। ते म्हणजे या दिवशी 7 वस्तूंची खरेदी करून त्या घरात आणावे, ज्यामध्ये कमळाचं फूल, तांदूळ, हळद कुंकू, साखर, दूध, चांदी किंवा तांब्याचं भांड किंवा कवड्या या सगळ्या वस्तू पूजेनंतर घरात ठेवाव्या। हे लक्ष्मीचं स्वरूप मानलं गेलंय। या दिवशी या वस्तू घरात आणल्यानं घरात भरभराट होण्यास मदत मिळते। मग आवर्जून गुढीपाडव्याच्या दिवशी या वस्तू घरात घेऊन या। त्यानंतर आणखी एक उपाय आहे, तोही अगदी साधा आणि सोपा आहे। गुढीपाडव्याच्या दिवशी अंगणात रांगोळी काढावी। घरातील मुख्य प्रवेशद्वाराजवळ आपण ही रांगोळी काढावी। त्या रांगोळीमध्ये गूळ आणि हळद मिसळून कमळाची डिझाईन काढावी। त्याचबरोबर पूर्व दिशेला तेलाचा दिवा लावून ओम सूर्याय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करावा। संध्याकाळी घरभर दिवे लावावे, विशेषतः तुळशीजवळ आणि लक्ष्मीच्या जागी आणि त्या रांगोळीजवळ आपण हा दिवा लावावा। यामुळे नक्कीच तुम्हाला काहीतरी अनुभव जाणवतील। शिवाय राशीनुसार तुम्ही काही छोटे उपाय करू शकता। तर मेष राशीने हनुमान चालीसा या दिवशी आवर्जून वाचावी आणि गुळाचं दान करावं। वृषभ राशीने शुक्रवारी लक्ष्मी पूजा करावी, पांढऱ्या वस्तूचं दान करावं आणि गुढीपाडव्याला आवर्जून लक्ष्मीची पूजा करावी। मिथुन राशीने गुढीपाडव्याच्या दिवशी गायीला हिरवा चारा घालावा, गणपती अथर्वशीर्षाचं पठण करावं। इतर राशींनी ज्योतिषी आणि पंचांगाकडून योग्य सल्ला घ्यावा। त्याचबरोबर पूजेच्या वेळी लक्ष्मीनारायण किंवा कुबेराची फोटो ठेवून आपण गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून पूजा करावी। नैवेद्याला पुरणपोळी करावी, शिरा करावा, फळ द्यावी। आरतीनंतर ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा। हे उपाय अगदी श्रद्धेनं आणि स्वच्छ मनानं केले तर घरात लक्ष्मी नक्कीच येईल आणि वर्षभर सुख समृद्धी राहण्यास मदत मिळेल। गुढीपाडव्याच्या दिवशी आपण हे सर्व उपाय